मित्रांनो सैराट सुद्धा आलेला आहे मैदानात आणि आता सैराटला फाटी दाखवायला नाही. आता हळूहळू येतील. सैराट आलाय, मथुर सुद्धा येईल, भोंगा सुद्धा येईल. आता मस्त बघा तलोजा मस्कुर यांचा विराट आला आहे आणि मस्त शेकोडीचा आनंद घेताना. आणि विराट मुंबईमध्ये सध्या बिनजोडला तर नाव करतोच आणि आज 3 फायनलला बघूया कसा विराट पळतो आहे. राजा पवारनी तर मैदान गाजवलं होतं, आता त्याच्या पाठोपाठ तलोजा मस्कुर यांचा विराट नाव गाजवणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार दादा आज विराट आला, अजून कोण कोण आलं आहे? विराट आले, अजून आले बोनिवलीचे रामायण आले, बरेच बैल आले आपल्या दावणीतला कोणता आहे? आपल्याला तिथं विराटला आणले आणि उंबरली तर वजीर आहे. अच्छा, पैऱ्यामध्ये कितव्या गटामध्ये आता गाडी पळणार आहे? क्रमांक 3 मध्ये आहे, काय नाही 5 मध्ये आहे. आणि तास क्रमांक? तास 5व्या मध्ये 4था आहे आणि 3ऱ्या मध्ये 3 नंबर. तर काय बोललं, पहिल्यांदाच हा मैदान शहापूरमध्ये भरतो, या मैदानाबद्दल काय बोला? मैदान खूप चांगलं आहे आणि पाठी पण मस्त आहे पळायला पहिल्यांदा आणि आतून मैदान भारी होईल असं वाटतं मला. नक्कीच नक्कीच, शुभेच्छा दादा तुम्हाला. काय नाव पाहिलं शाकीर भाई पठाणचा बाजी. मित्रांनो बाजी सुद्धा आल्या मैदानात. मामा नमस्कार. नमस्ते. नमस्ते दादा. नाव सांगा ना आपलं. मी यमगर पैलवान नाशिक. दादा कोण नंदी घेऊन आले आज? मी आज लखन आणलाय हां आणि सरपंच आहे. दादा काय बोलाल, आजचं मैदान बघितलं का तुम्ही? मैदान बघितलं. कसं आहे बैलांना पळण्यासाठी मैदान? मैदान चांगलं आहे, मैदानचं काही अडचण नाही. मैदान एकदम सुंदर मैदान आहे. काय आज लखन कोणाच्या पैऱ्यामध्ये पळणार आहे? नाही, आपली घरची गाडी पळणार. घरचीच गाडी पळणार आहे. काय म्हणतात 3 फेऱ्याला कसं काय त्यांचा पळ आहे? तर बैल पळतात आमचे. आणि हा जो बैल आहे सरपंच, हा ऑलराऊंडर, महाराष्ट्रातला ऑलराऊंडर आहे. तर तो सगळीकडे पळतोय, आजही पळतोय. म्हणजे घोड्यात पण पळतो, बिनजोडला पळतो, बैलात पळतो, 3 फेऱ्याला पण पळतो. आज असं हेच नाही क्षेत्र का त्या तिथं बैल पळत नाही असं. अरे वा. आणि आज काय अशा अपेक्षा बाळगून आल्यात तुम्ही या मैदानात? अपक्ष म्हणजे आता इथं मैदान झालं कर्जतला, 2 वेळेस आम्हाला म्हणजे शेमीला घासाघाशीत दुसरे बैल होते. तर ते घासाघाशीत आमचे निकाल झालेले. आणि पहिल्या मैदानाला ओपनच्या मैदानाला आदत बैल घेऊन पळवलो, पण शेमीला लॉबी टच झाली. शेमीला गाडी लागली पण लॉबी टच झाली. म्हणून घरचा पायरा म्हणजे घरचेच बैल पळवतो आपण. अच्छा, कितव्या गटामध्ये कोणत्या तासाला गाडी धावणार आहे आज? 36 नंबर गटाला 3 नंबर तासाला गाडी धावणार. नक्कीच शुभेच्छा तुम्हाला दादा. धन्यवाद. मग मित्रांनो पाहू शकता व्हाईट गोल्ड सोन्या दापोडी भेवंडीचा. आणि त्या साईडला पण नंदी आपण बघूया कोणता नंदी आलाय. आणि दादा हा कोणता? गोवे भिवंडीचा जादू. मित्रांनो उंबऱ्या बैल सुद्धा आलेला आहे शिल्लारचा. दादांशी बोलूया कितव्या गटात गाडी धावणार आहे. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय दादा? मिली नाही. दादा कितव्या गटात गाडी धावणार आहे? 13 मध्ये 1 पावती आहे, 1 मध्ये 1 पावती. दोघांपैकी एक कोणता तरी पळेल. 1 आणि 13 मध्ये. 1 आणि 13 मध्ये 2 पावती. कशी कारकिर्दी आहे आपल्या उंबऱ्याची? उमऱ्यानी आतापर्यंत भरपूर फायनल झालेले त्याच्या. घाणनला 1 फायनल झालेली आहे. आदतमध्ये त्याच्या 25 फायनल आहेत. अरे वा. म्हणजे आता ओपनमध्ये घाणनमध्ये एकदा राहिलेला, काजडच्या मैदानामध्ये एकदा राहिला होता आणि मोरगावला थोडक्यात गाडी गेली होती. अच्छा, आज काय अपेक्षा घेऊन आल्या मैदानात? आज आता नशिबाचा खेळ आहे. नक्कीच. आज कारण की आपल्या मुंबईच्या सगळ्याच गाड्या येतात. कारण नाशिकला आता एक नशिबाने एक दोघांची साथ मिळली एकमेकांना. कोण आहे पायऱ्यामध्ये? पायऱ्यामध्ये शेलूच आहे, मनके म्हणून एक बैल आहे शेलूवाल्यांचा. आपला जोडीदाराचे ओळखीचे आहेत. शुभेच्छा दादा. थँक्यू. मित्रांनो पाहू शकता मागे जो मैदान झाला होता कलंबोरीची वाडी इथे भारत 5000 केसरी, त्यांच्याच धावणीला खूप सारे नंदी आहेत आणि त्याच्यातले 2 नंदी आलेले आहेत. मामा नमस्कार. नमस्कार. मामा नाव सांगा ना आपलं. माझं नाव पद्माकर बोमारे.
दादा आज कोणते नंदी घेऊन आलेत? आज सर्जा आणि बाजी. सर्जा आणि बाजी. मागेच तुम्ही म्हटला होता सर्जा येणाऱ्या काळात नक्कीच धुमाकूळ घालणार आहे. काय कसं काय पैरा कोणता आहे? घरचाच आहे का? पायरा आहे बाजी म्हणून. हे दोन्ही नंदी पळणार आहेत. काय त्यांच्याकडनं अपेक्षा आहेत आज? आज अपेक्षा आहे का आम्ही गटपासून फायनलपर्यंत पोहोचायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आमची. अच्छा, कितव्या गटात गाडी धावणार आहे? 31 गटामध्ये गाडी धावणार आहे. तास क्रमांक? तास क्रमांक नाही माहिती आहे. अच्छा, किती एकच चिठ्ठी आहे का दोन? एकच चिठ्ठी. शुभेच्छा तुम्हाला दादा. आणि ते दादा बघा नंदीवरती प्रेम गोजरवताना त्यांना. दादा नमस्कार. दादा नाव सांगा ना आपलं. दादा आपल्या नंदीचं नाव काय? राया. कोणत्या गटात गाडी धावणार आहे आज? गट 20 2 नंबर तासवर. मित्रांनो फायरसुद्धा आलं आहे आणि त्याच्यासमोर कोणता दुसरा नंदी आहे? सर्जा आणि फायर. काय बोलाल आज या मैदानाबद्दल? मैदान आहे व्यवस्थित आहे. आणि कितव्या गटात गाडी धावणार आहे आज? 20व्या गटात आपली फायर आणि राया पळणार आहे. कसं काय येणं झालं, म्हणजे किती वाजता आले इथे? 4:30ला पोहोचलो. 4:30 वाजता पोहोचले. एवढ्या लवकर? लवकर बैलांना आराम पाहिजे ना. बघा मित्रांनो बैलांची पण तेवढीच निगा आणि काळजी राखली जातात. लवकर येऊन बैलांना सुद्धा आराम भेटणार आहे आणि 20व्या गटात आपल्याला गाडी पळताना दिसणार आहे. शुभेच्छा दादा. नमस्कार. दादा कोणते नंदी घेऊन आले आज? शंकर आणि मैब्या. दादा कुठला शंकर आणि मैब्या? अंबरनाथ फणशीपाडा. हीच घरचा साजच धावणार आहे का आज? नाही, दोघांना पैरे आहेत, वेगवेगळे पैरे आहेत. शंकरला कोणता आहे? शंकरचा नाशिकवरून येणार आहे पहिला. अच्छा, आणि मैब्याला? मैब्याला मित्राचाच बैल आहे. हां. दादा काय अशा अपेक्षा घेऊन आले या मैदानात आज? अपेक्षा म्हणजे आता गुलाल झाल्याशिवाय जायचं नाही घरी. हां. आम्हाला दोन्ही बैलांच्यावरती फुल विश्वास आहे. अच्छा, आज गुलालाशिवाय आम्ही घरी नाही जाणार. नक्कीच त्याने ती तुमच्या इच्छा अपेक्षा नक्कीच आज या मैदानात पूर्ण करतील. शुभेच्छा दादा तुम्हाला. दादा नमस्कार. नमस्कार. दादा कुठून आले तुम्ही? आम्ही बदलापूर मोऱ्याच्या पाड्यावरून आलो. अच्छा, कोणते नंदी घेऊन आले त्याचे? 2. शेरा आणि तो महाकाल. शेरा आणि महाकाल आज. पाडेकरांचा शेरा, हां. भुवनवाल्यांचा महाकाल. पायऱ्यामध्ये आहेत का वेगवेगळे पायरे आहेत त्यांना? पैऱ्यामध्ये पायऱ्यामध्ये पळणार आहे. कोणत्या गटात कितव्या तासाला? 3 नंबर गटात 1 नंबर तासाला. 1 नंबर तासाला. काय बोलाल आज मैदान आले तुम्ही पाहायला? शहापूरमध्ये पहिल्यांदाच मैदान हा 3 फेऱ्याचा घडतं आहे. शहापूरमध्ये पहिल्यांदाच मैदान आहे. आपण इकडे आलोय पण पहिल्यांदाच. हां. नक्कीच बघितलं का मैदान? कसं मैदान आहे? मैदान सुंदर आहे, मस्त आहे, चांगलं आहे. नियोजन वगैरे चांगलं आहे. यात दोन्ही नंदीची कारकिर्दी सांगा ना. सध्या आहे ना शेराचा इकडं मुंबईमध्ये म्हणजे बदलापूर एरियात, ते कर्जतमध्ये तिकडे जरा बिनजोडला त्याचा चर्चा चालू आहे. ओके, चला शुभेच्छा तुम्हाला. दादा काय नाव नंदीचा? राजाबाबू. राजाबाबू कुठला? भिवंडी एकदम पिंपळनेर. कडक नाव ठेवलं राजाबाबू. गोविंदाची आठवण झाली दादा. मित्रांनो बिनजोडचा वेगाचा बादशाह म्हटलं तर सैराट आज भोगा पण असणार आहे मैदानात. पण आज 3 फेऱ्याचं मैदान. सुनील दादांकडे फक्त जाणून घेऊया. पैरा नाही सांगणार, पण आज नक्कीच चांगला पैरा वगैरे केलेला असेल. दादा काय बोलाल आज? आनंद वाटला कारण का सैराट मोस्टली 3 फेऱ्याला नसतं आणि आज आपण या शहापूर मैदानात सैराटला घेऊन आले. काय नाही, पोरांची भरपूर इच्छा होती, त्याच्यामुळं नियोजन काय ठरला नव्हता. हां. काल संध्याकाळी नियोजन झालं आणि बैल घेऊन आलो. मित्रांनो पैरा म्हणजे ना सस्पेन्स आहे आणि प्रेक्षकांच्या मनातली गाडी धावणार आहे. कमेंट्स बॉक्समध्ये सांगा कोणती गाडी असणार आहे. आणि दादा कितव्या गटात गाडी, किती चिठ्ठ्या पडल्यात? आता एक 18मध्ये आहे. आता बघू कोणत्यामध्ये पळवायचं. पैरेवाले आले तर ठरू कोणत्या गटात. 18 आणि 18 आणि 11मध्ये काय 8 पण अजून बघितलं नाही. बघितलं नाही. 18. दादा काय बोलाल या मैदानाबद्दल? प्रथमच शहापूरचं मैदान भरतं. आता तुम्ही नुकतेच आले, मला वाटतं फाटीसुद्धा बघितली नसेल. आता पाठीची बैलाला दाखवायला चाललेलं आहे. हां. तेच बघतो आता कसं काय. चालेल. शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद. मित्रांनो सैराटसुद्धा आलेला आहे मैदानात आणि आता सैराटला फाटी दाखवायला नाही. आता हळूहळू येतील. सैराट आलाय, मथुरसुद्धा येईल, भोंगासुद्धा येईल आता. ते थांब 2 मिनिटं.